सुप्रभातम. पुंडलिका, अरे जीवाच्या अधपतनाला कारणीभूत जर काय असेल ना तर तो मोह. साधकानं हा कटाक्षानं आवरला पाहिजे. भल्या भल्या योगियांना देखील तो आवरणं कठीण आहे. खडतर तप करणं एखाद वेळेस साध्य होईल, पण मोह आवरणं मात्र कष्टप्रद आहे बरं. माझ्या पूर्वजन्मी मीही एक महान योगी होतो. त्याच्याच पुण्यप्रभावे मला पूर्वजन्माचं ज्ञान आहे. मोहामुळेच माझं अधःपतन झालं आणि मी मुक्त न होता मनुष्य योनीत जन्मास आलो. उभ्या आयुष्यात नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळलं. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकारावर विजय मिळवला. गावाबाहेर निसर्गरम्य स्थानी आश्रम होता. बराच मोठा शिष्य परिवार देखील होता. पंच उषक्काली नदीवर स्नानाला जाण्याचा माझा नित्य नियम होता. नदीकडे जाण्याचा मार्ग नगराबाहेरून होता. त्या निर्मनुष्य रस्त्याच्या कडेला एक सुंदर महाल होता. कानावर संगीताचे स्वर पडत होते. चौकशी केल्यानंतर मला कळलं तो एका नर्तकीचा महाल होता. खरं तर मला त्याच्याशी काहीही कर्तव्य नव्हतं. स्नानानंतर जपसाधना करण्याचा माझा परिपाठ होता. एक दिवस पूजा साहित्य घेऊन नदीवर जात असताना त्या नर्तकीच्या महालातील प्रकाश एका झरोक्यातून माझ्या अंगावर पडला आणि मला महालात डोकावण्याचा मोह काही आवरता आला नाही. आजूबाजूला अंधाराचं साम्राज्य पसरलेलं होतं. खरं तर माझ्याकडं कोणीच बघत नव्हतं आणि माझ्या मनात विचार आला, एखाद वेळेस त्या महालात डोकावून बघितलं तर त्यात काही पाप नाही. मी माझ्या स्वतःचंच समर्थन केलं आणि नर्तकीच्या पायातील घुंगरांच्या पदन्यासामुळं होणारा जो मंजूळ आवाज कानी पडला आणि आत जाण्याचा मोह टाळताच आला नाही. आतमध्ये गेलो तर दरवाजा बंद होता. महालाच्या दारात पुरुषांच्या चपलांचा ढीग पडला होता. अरे बाप रे, इतक्या परपुरुषांचं संगीत आणि नर्तनाद्वारे ही रात्रभर मनोरंजन करते. खरं तर तिनं काय करावं हे ठरवणारा मी कोण, तो तिचा वैयक्तिक प्रश्न होता. पण तिच्या वर्तनाच्या विचारांनी मात्र माझ्या मनाचा चांगलाच ताबा घेतला. भानावर आल्यावर मी नदीवर जाऊन स्नान केले, पण ध्यानधारणेचा अभ्यास त्या दिवशी काही केल्या साधेना. चित्तवृत्तींचा निरोध तर अशक्यच, ते जमेच ना. सारखा नर्तकीच्या घरात पडलेला चपलांचा ढीग माझ्या नेत्रासमोर येत होता. माझ्या खडतर तपस्साधनेचा मला फार अभिमान होता, पण त्या दिवशीपासून माझ्या साधनेला मात्र ग्रहणच लागलं. रोज पहाटे स्नानाला जाताना नर्तकीच्या महालाच्या बाहेर असलेली जोड्याची रांग बघण्याचा मोह मात्र काही केल्या आवरत नव्हता. खरं तर मी एव्हाना वयाची 75 वर्षे गाठली होती. आश्रम जरी गावाबाहेर असला तरी अनेक शिष्य माझी विचारपूस करण्याकरता रोज येत. माझा शिष्य समुदाय देखील बराच होता. येताना माझे शिष्य रिकाम्या हाती कधीच येत नसत, काही ना काही घेऊन येत असत. एकदा माझी प्रकृती जरा जास्तच बिघडली. मला अतिसाराचा खूप त्रास होऊ लागला. वैद्यबुवांनी नाडी परीक्षण करून अनेक औषधं बदलून दिलीत, पण गुण मात्र काही केलं येईना. अतिसार वाढतच गेला. प्रेमळ शिष्यांनी सेवा शुश्रूषेमध्ये कसलीच कसर ठेवली नव्हती, पण प्रकृतीत मात्र काही केल्या आराम पडत नव्हता. एका चर्मकार शिष्याने माझ्यासाठी अगदी सुंदर कलाकुसरीचे सुबक काम केलेले जोडे आणलेत. मी तर आता जागचा हलणं शक्य नव्हतं. माझ्यासाठी आणलेले जोडे माझ्या
समोरच्या कोनाडात ठेवले होते. निजलेल्या स्थानावरून ते सुबक जोडे मला स्पष्टपणे दिसत होते. एकदा तरी ते पायात घालण्याचा मोह अनावर होत होता, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते तर शक्यच नव्हतं. सारखी सारखी माझी नजर त्या जोड्यांवरच खिळून राहायची. प्रकृती मात्र हळूहळू खालवतच गेली. आयुष्यभराच्या साधनेमुळे मुखानं हरिनामाची गंगा अखंडपणे वाहतच होती. चर्मचक्षु उघडण्याचं त्राण तर माझ्यात अजिबातच नव्हतं, पण मनचक्षूंसमोरून ते सुबक नक्षीदार जोडे काही केल्या हटेना. अखेर शरीर मात्र क्षीण होत गेलं. कुडीतलं चैतन्य तत्व पेलण्यास असमर्थ ठरलं. शिष्याने एवढे सुबक नक्षीदार जोडे दिलेत, पण मला काही ते घालता आले नाही. ह्या विचारातच प्राणज्योत मालवली. अंतमती सोगती ह्या न्यायाने योग्याचं जीवन तर संपलं, पण पुन्हा गर्भवासाच्या यातना भोगून एका चर्मकार कुटुंबात मी जन्म घेतला. गर्भवासाच्या अनंत यातना भोगून जन्म तर झाला, पण ह्यातनं सुटका कशी व्हायची? जीवाच्या आकांतानं मी टाहो फोडला. माझा आक्रोश अखंडपणे सुरूच होता. माझ्या जन्मामुळे नातेवाईकांना खूप आनंद झाला. पुत्ररत्नाचा जन्म झाला, कुलदीपक जन्माला आला, वंश वाढला म्हणून सगळे आनंदित होते. पण माझं अखंड रडणं त्यांना व्यथित करत होतं. रडून रडून माझ्या तोंडाला कोरड फुटली, जीभ टाळूला चिकटली, पण रडणं मात्र थांबलं नाही. कुणी वैद्याकडून मात्रा आणली, कुणी गंडे आणले, दोरे आणले, ताईत आणलं, अंगारे धुपारे सगळं झालं, पण रडणं मात्र अव्याहतपणे सुरूच होतं. रडण्याचं कारण नातेवाईकांना काही केल्या कळेना आणि मी त्यांना ते सांगू शकत नव्हतं. पूर्वजन्मीचं गाव आणि ह्या जन्मीचं गाव दोन्ही अगदी जवळजवळ होते. अवघ्या पंचक्रोशीत माझ्या रडण्याचा विषय चघळला जाऊ लागला. आश्चर्य म्हणजे त्या सततच्या रडण्यानं मला कुठल्याही प्रकारची शारीरिक हानी झाली नव्हती. अखेर 10वा दिवस उजाडला. एक प्रौढ स्त्री आमच्या घरी आली आणि माझ्या आईला म्हणाली, मी तुमच्या बाळाचं रडणं थांबवू शकते, पण घरातल्या सगळ्या मंडळींनी घराच्या बाहेर जायला हवं. मला आणि त्या बाळालाच राहू द्या. अनेकांनी शंका घेतल्या, पूतनेसारखं हिनं विष तर नसेल आणलं. पण माझ्या स्नेहाळू मातेनं अखेर त्या स्त्रीला परवानगी दिली. या स्त्रीचा आवाज मला परिचयाचा वाटतोय. हा मनात विचार येताच माझं रडणं थांबलं. ती स्त्री कोण होती ह्याचा परामर्श आपण पुढील शृंखलेत घेऊया. मूर्तिमंत करुणा, अपार शांती, अप्रतिहत भक्तीचा आदर्श असणाऱ्या संत शिरोमणी रोहिदासांना, भक्तश्रेष्ठ पुंडलिकांना आणि अवघ्या महाराष्ट्राची भक्तिधारा ज्या विठोबाभोवती फिरते त्या पंढरीनाथांना माझे कोटी कोटी प्रणाम.